निकला टॉस? बैट्समैन मेरे को नहीं पता। टॉस कौन निकला? ये वो बैट्समैन वगैरह फील्डर मंगाओ ना, मेरे को नहीं पता। फील्डिंग घेतली असेल. टॉस कोण? याही बॉलवरती दुहेरी धावांचा फटका येईल. सामना आहे आजच्या दिवसातला चौथा. धमाका विपक्ष सम्राट अशी मॅच आहे. एका बाजूला टीम खेळते वाळकेश्वर धमाका अशी ही मॅच आहे. एका बाजूला वाळकेश्वरचा सम्राट अशी लढत आहे. टॉस झाला त्यावेळेस टॉस जिंकलेला आहे धमाका या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. टीम वाळकेश्वरचा सम्राट या टीमला एका बाजूला संघ वाळकेश्वर धमाका गोलंदाजी करत आहे. या टीमने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला आहे निर्णय. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. एका बाजूला स्ट्रायकर एंडला साहिल आहेत, दुसऱ्या बाजूला सचिन आहेत. सूरज गोलंदाजीच्या रनवेवरती पहिले षटक हाताळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 5-0 गडी बाद. बॉलर तयार. हा फटका पुन्हा एकदा 2 धावींसाठी. फटका चांगला आहे. या बॉलची उडान 2 सलगान टीमसाठी. बॅटिंग करताना आतापर्यंत साहिल यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. 4 बॉल फेस केलेले आहेत, 7 त्यांनी बनवलेले आहेत. धावसंख्या आहे टीमची आतापर्यंत 7. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. पंचांकडे बॉल सुपूर्द आपण करूया. वाळकेश्वर प्रीमियर लीगचं पर्व तिसरं आहे. भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात. आणि त्यानंतर रंगलेला या स्पर्धेचा रणसंग्राम. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज तयार होतील. आतापर्यंत ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे 3 बॉलच्या पाठीमागे 3 वेळा दुहेरी धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आपण सामना क्रमांक 4 चा आस्वाद घेतोय. बॉलर तयार. फक्त फ्लिक केलाय. आंब्याच्या झाडाला जाऊन बॉल धडकतोय आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव मिळेल. धावा 8 धाव फलकावरती आलेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकर एंडला आता बॅटिंगसाठी फलंदाज सचिन, एका बाजूला साहिल अशी ही जोडी आहे. एका बाजूला उजव्या हाताचे फलंदाज, एका बाजूला डावखुऱ्या हाताचे फलंदाज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. फटका जागेवरतूनच आणि या बॉलवरती आता मोहर किती धावांची लागेल पंच तिकडे पाहणी करतायत आणि सांगतायत की या 2 धावा पंच सांगतील. 1 धाव आहे या बॉलच्या पाठीमागे आणि ती 1 धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. एका बाजूला संघ आहे वाळकेश्वरचा सम्राट, त्याचे संघ मालक आहेत निखिलजी चौधरी यांच्या मालकीचा असणारा हा संघ. दुसऱ्या बाजूला संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वाळकेश्वरचा धमाका, वाळकेश्वर धमाका हा संघ आणि प्रशांतजी दावडीकर यांच्या मालकीचा असणारा हा संघ आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 9-0 गडी बाद. सुरुवात जर आपण पाहिली ना तर सावध केलेली आहे. 2-2 धावेंचे दुहेरी. काही फटके मैदानाच्या आतमध्ये आले, त्यानंतर काही धावा, काही बॉलच्या पाठीमागे सिंगल आल्या, काही बॉल नकारात्मक होते आणि काही बॉल हे डॉट होते. अशा प्रकारचं विश्लेषण आपण षटक क्रमांक 1 चं करूया. म्हणजे पहिल्या षटकामध्ये कभी खुशी कभी गम. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आता पर्याय कोणता निवडलाय? षटक क्रमांक 2 चा कारभार सांभाळण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती अभिषेक पाटील या नावाचा पर्याय मैदानाच्या आतमध्ये निवडलेला आहे. बॅटिंग मध्ये राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन बद्दल आपण ज्या ज्या वेळेस चर्चा करतो की अशा प्रकारचं कॉम्बिनेशन ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये असतं ना
त्यावेळेस गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण जातं आणि त्याचमुळे की काय आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून या प्रकारचे कॉम्बिनेशन पाहत आलेलो आहोत आणि तेच कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. गोलंदाज डावकुरे हाताने टाकलेला बॉल आणि तो बॉल पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेंसाठी. या मैदानावरती जे 2-2 धावेंचे फटके येत आहेत ना ते 2-2 धावेंचे फटके धावसंख्येला आकार देत आहेत आणि हे 2-2 धावेंचे फटके तितकेच महत्वाचे आहेत या ग्राउंड मध्ये. जो संघ 2-2 धावेंचे फटके अधिक खेळणार तो संघ निश्चित या मॅच वरची पकड मजबूत करणार बॅटिंग करताना. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली आणि त्यानंतर पंच केलाय. या बॉल वरती प्रहार केलाय आणि हाही बॉल आता निघून चाललाय. पंच काय सांगतील, मोहर काय लागेल. पुन्हा एकदा 2 धावेंची आणि पुन्हा एकदा 2 धावा आपण स्कोअर बोर्ड मध्ये अंकित करूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. एका बाजूला संघ आहे वाळकेश्वरचा सम्राट, दुसऱ्या बाजूला संघ आहे वाळकेश्वर धमाका. अशी ही लढत आहे. टॉस झाला, धमाका टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा घेतला एक महत्वाचा निर्णय. बॅटिंग करण्यासाठी वाळकेश्वरचा सम्राट या टीमला आमंत्रित केलं आणि बॅटिंग करताना त्यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत धावा 13. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. अभिषेक पाटील पुन्हा तयार. ओव्हर नंबर 2 चा तिसरा बॉल प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला उजव्या हाताचे आक्रमक फलंदाज साहिल तयार होतील. चांगला खेळ केलाय. 7 बॉल खेळलेत, 11 त्यांनी बनवलेले आहेत. बॅकफूटवरती पुन्हा गेले आणि पुन्हा त्याच प्रकारचा फटका सजवलाय आणि तोही बॉल चाललाय. पुन्हा एकदा 2 धावेंसाठी. आतापर्यंतच्या या ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ जर आपण पाहिला असेल ना तर प्रत्येकी बॉलच्या पाठीमागे 2-2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या याच गतीने पुढे जाते आणि ही गती या मैदानावरती तितकेच महत्वाची आहे. बॅटिंग करताना जर तुम्हाला चांगल्या धावा बनवायच्या आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा बॅकफूट वरती गेले, पुन्हा जागा बनवली आणि पुन्हा तोच रिझल्ट या बॉलच्या पाठीमागे आली आहे. बॅटिंग करताना साहिल चांगली बॅटिंग करत आहेत. एका बाजूला आता गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. गोलंदाजीमध्ये जी धार आहे ती अंमलात आणावी लागेल. आज ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज आहात ना त्याच गोष्टी आता गोलंदाजीमध्ये कराव्या लागतील. एका बाजूला याच ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्येचा वेग वाढलाय तो कमी करावा लागेल. गोलंदाजी करताना टीम धमाका या टीमला आणि अद्यापही या टीमला विकेट मिळालेली नाहीये. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. ती पहिली विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा अभिषेक पाटील तयार. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. एका बाजूला ज्यांनी या ओव्हरमध्ये आक्रमण केलं आणि वादळासारखी बॅटिंग केली आहे साहिल तयार. गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला आणि हा बॉल समोरच्या बाजूला 2 धावेंसाठी निघून चाललेला आहे. एका चांगल्या तंत्राचा वापर करत हा फटका खेळला. एक पाय पुढे काढला, गुडघा थोडासा खाली टेकवला होता. बॉलच्या मिरिट पर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यानंतर हा बॉल समोरच्या बाजूला पाठवला. असे काही फटके क्रिकेटमध्ये आपण नेहमी अगदी पाहत असतो ना की अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि हाही बॉल आता पुन्हा एकदा समोर खेळलाय. धावा आता किती मिळतील या बॉलच्या पाठीमागे पण कळवतायत की याही बॉलच्या पाठीमागे धावा 2 येत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम वाळकेश्वरचा सम्राट या टीमने बनवलेल्या आहेत धावा आतापर्यंत 21-0 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपला. चला काही करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे एकत्रित येऊ नका. 3 ओव्हर नंतर तुम्हाला ती मुभा आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे परंतु रेग्युलर ओव्हर मध्ये आपण एकत्रित येऊ नका. अजून बरेचसे सामने बाकी आहेत. आज दिवसभरामध्ये 12 सामने आहेत आणि त्याच्यामध्ये हा 4था सामना सुरू आहे. यानंतरची मॅच युनायटेड आणि श्रीराम योद्धाचा पण तयार आहे. यानंतर आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. टॉस साठी आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. वाळकेश्वर युनायटेड विपक्ष वाळकेश्वर श्री राम योद्धाच आपल्यामध्ये पुढचा सामना होणार आहे. आपल्या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यावं लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ओव्हर नंबर 3 ला होईल सुरुवात आणि या षटकासाठी आता आलेले आहेत निखिल गुप्ता या नावाचा पर्याय निवडलाय. समोरच्या बाजूला डावकुरे हाताचे फलंदाज सचिन. 2 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. 1 धाव आतापर्यंत बनवलेली आहे. परंतु ज्या प्रकारचा खेळ साहिल यांनी केलाय ना त्याच प्रकारचा खेळ सचिन यांनाही करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना बॉलर तयार. फटका जोरकस खेळलाय आणि आला ज्या वेगाने बॉल त्याच वेगाने पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. सरळ 2 धावेंसाठी तडक फडक बेधडक कडक आला या बॉल वरती. 2 धावेंचा फटका. सचिन तयार. आता याही बाजूने आक्रमण सुरू होतोय. दोन्ही बाजूने आक्रमण.
पुन्हा एकदा हवेत खेळलेला बॉल आणि हाही बॉल आता चाललाय लॉंग अँड स्ट्रॉंग. फटका आहे पुन्हा एकदा 2-2 धावांचं. पाठीमागचं षटक जर आपण पाहिलं तर पाठीमागच्या ओव्हरमध्ये बहुतांशी फटके 2-2 धावांचे आले. याही मॅच मध्ये ते सातत्य आहे, या ओव्हर मध्ये ते सातत्य आहे. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत जे बॉल फलंदाजांनी फेस केलेले आहेत त्या प्रत्येक बॉलच्या पाठीमागे दुहेरी धावांचा फटका आलेला आहे आणि या दुहेरी धावांचा फटका क्रिकेटच्या स्कोर बोर्डला नवसंजीवनी देतोय. वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आल्यानंतर कमालीचं कमबॅक केलेलं आहे. हा मनोबल वाढवणारा बॉल आहे, प्रभावशाली बॉल होता, आला तो डॉट. याच प्रकारची गोलंदाजी निखिल गुप्ता यांना करावी लागेल. पाठीमागच्या 2 बॉलच्या पाठीमागे घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. पुढच्या उर्वरित 3 बॉलच्या पाठीमागे चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. कारण प्रत्येक वेळेस सुरुवात ही शून्यातून नसते तर कधी कधी सुरुवात ही अनुभवातूनही असते. बॉलर तयार. वेळेची अचूकता हा फार क्रिकेटमध्ये महत्वाचा घटक आहे. कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येत नाही. येणारी वेळ कशी आहे ती सांगता येत नाही. त्यामुळे वेळेचा उपयोग तुम्हाला करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. सचिन पुन्हा तयार. 2 बॉल लागोपाठचे डॉट टाकलेले आहेत गोलंदाजी करताना. चांगला खेळ निखिल गुप्ता. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल का की नाही. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे फलंदाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. 1च धाव या बॉलच्या पाठीमागे घेऊया. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती आलेले 26 धावा. बिनगडी बाद. यानंतर पाणी बॉटल आपण तयार ठेवा. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक प्रदान केला जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट 1 मिनिटाची वेळ असेल. जोरकस फटका, खोदून काढलेला फटका. पुन्हा एकदा 2 धावांसाठी या ओव्हरची सांगता दुहेरीच्या फटक्याने केली आहे. 3 षटकांचा अखेरकार खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 28. बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम वाळकेश्वरचा सम्राट. 1 मिनिटाचा अवधी आहे. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, धोरणात्मक वेळ. 1 मिनिटामध्ये आता चांगलं धोरण बांधावं लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये ज्या धावा दिलेल्या आहेत त्या धावसंख्येचा वेग कमी करता येईल का, संघाला पहिली विकेट टिपता येईल का, येणाऱ्या गोलंदाजासमोर हे बरेचसे प्रश्न आहेत. परंतु ज्या प्रकारची बॅटिंग गेली आहे ना वाळकेश्वर धमाका या टीमने, बॅटिंग जबरदस्त कमालीची केलेली आहे. 4था सामना सुरू आहे. यानंतर 5वा सामना आपल्या समोर येणार आहे आणि तो 5वा सामना वाळकेश्वर युनायटेड विपक्ष वाळकेश्वर श्री राम योद्धा अशी होणारी मॅच आहे. सामना क्रमांक तो 5वा आहे. आपण रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करून द्या. आपण नमूद करा कोणकोणते खेळाडू तुमच्या टीम मध्ये खेळत आहेत. त्यासाठी विनंती आहे दोन्ही संघनायकांना की आपण रिपोर्टिंग करा. त्याचबरोबर आणखीन एक सूचना आयोजन समितीकडून आलेली आहे. ज्या संघांचे सामने झालेले आहेत, ज्या खेळाडूंचे सामने झालेले आहेत त्यांना विनंती आहे की जे बॉल मैदानाच्या बाहेर जात आहेत ते आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. प्रीमियर लीग आपली आहे, त्यासाठी सहकार्य आपल्याला करावं लागणार आहे. त्यासाठी आपण त्या सर्व खेळाडूंना आणि सहकाऱ्यांना विनंती करूया की आपण सर्वांनी सहकार्य करा. एखादा बॉल जर मैदानाच्या बाहेर जातोय तर त्याला मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर कशा प्रकारे आणलं जाईल याचा प्रयत्न आपण करा आणि यासाठी आपलंच सहकार्य महत्वाचं आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आलेले आहेत आता गोलंदाज हर्ष आलेले आहेत. ओव्हर नंबर 4 सांभाळतील. पंचांनी सांगितलं की या बॉलची दिशा आहे खराब. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. हर्ष आहेत. स्ट्रायकर इनला आपण चर्चा करतोय. साहिल 11 बॉल खेळत असताना बनवलेले आहेत धावा आतापर्यंत 19. चांगली बॅटिंग केली आहे. चांगले स्ट्रोक त्यांनी मैदानाच्या डाव्या बाजूला आणि बहुतांशी स्ट्रोक मैदानाच्या उजव्या बाजूला त्यांनी चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत. बॉलर तयार. हर्ष वेगवान गोलंदाज आहेत, वेगावरती स्वार होत बॉल टाकतायत. आपटलेला बॉल बॅक टू द बॉलर. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये. फलंदाजांनी जो प्रयत्न केला वेळ फार कमी होती कारण थोडेसे बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर बॅटला घेऊन आले आणि बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक खेळला. प्रयत्न हाच होता की कव्हरच्या डोक्यावरतून डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांचा फटका खेळायचा, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात. प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे. आक्रमण आता या बॉल वरती समोर केलंय आणि बॉल पाठवला पुन्हा एकदा 2 धावांसाठी. आता पुन्हा बॅकफूट वरती गेले परंतु आता टायमिंग अगदी प्रॉपर होतं. धावसंख्येने पुन्हा पकडला वेग. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 31 वरती. पहिले 2 बॉल डॉट होते, त्यानंतरच्या बॉल वरती दुहेरी धावांचा फटका आलाय. ओव्हर नंबर 4 च्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 पाय हवेत घेतला, संपूर्ण शरीराचं वजन एका पायावरती आणि त्यानंतर मैदानाच्या डाव्या बाजूला
छोट्या उसळीचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव. 3 बॉलचा खेळ झालेला, आपण करेक्शन करूया. यानंतरची मॅच दोन्ही संघनायकांना विनंती आपण रिपोर्टिंग करा. टीम वाळकेश्वर श्रीराम योद्धास बॅकलिपचा वापर करत समोरच्या बाजूला खेळलेला फटका, टायमिंग आहे प्रॉपर. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा चातुर्याने आणि चपळतेने फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. एका धावेचं रूपांतर झटपट दुहेरीमध्ये केलेलं आहे आणि या मैदानावरती हे चातुर्य हे फार महत्वाचं आहे, ही चपळता फार महत्वाची आहे. कारण या मैदानावरती चौकार षटकार येणं फार कठीण आहे, परंतु अशक्य नाही. त्याच्यामुळे प्रयत्न फलंदाजांना बॅटिंग मध्ये ते करावेच लागतील. परंतु अद्याप जर आपण सकाळपासून खेळाचा आढावा घेतला तर एकच चौकार सकाळपासून आलेला आहे आणि तो चौकार फलंदाज दीपक यांच्या बॅटमधून आलेला आहे. त्यानंतर एकही चौकार एकही षटकार अद्याप आलेला नाहीये. दुहेरी धावांचे फटके मोठ्या प्रमाणामध्ये आले. आता बॅकफूट वरती जाताना समोर हा बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक जातील का? एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा आणि अखेरकार ज्या चौकाराची आपण आतुरतेने वाट पाहतो तो चौकार आलाय. मिळाला मोका, दिला या बॉलवरती ठोका, सरळ 4 धावेंचा. आणि पाठीमागच्या मॅचला एक चौकार आला, आपण त्याच्यामध्ये करेक्शन करूया. यश यांनी तो चौकार मारला होता, म्हणजे आजच्या दिवसामध्ये 3 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. दीपक, यश आणि त्यानंतर बॅटिंग करताना साहिल. 28 वरती बॅटिंग करतात, 16 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. अजूनही या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा पायांचा योग्य वापर करत पुढे गेले, पदरादित्य चांगलं होत आणि पुन्हा समोरच्या बाजूला खेळलेला फटका. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त होते आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 40 बिनगडी बाद. शेवटच्या आता 5 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 5वं षटक प्रगतीपथावरती येते आता आणि त्या षटकासाठी आता गोलंदाजी मार्ग वरती निखिल गुप्ता. पुन्हा एकदा त्यांना गोलंदाजी मार्ग वरती बोलवलेलं आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. चांगली बॅटिंग केलेली आहे. धावसंख्येला आकार आणण्याचा प्रयत्न या जोडीने केलेला आहे. 40 आतापर्यंत बनवलेले आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं हे षटक. फुलटॉस बॉल, उत्तर साजेस नाहीये. एक सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट केलंय आणि स्ट्राइक वरती आता साहिल यांना आणलेला आहे. चांगली बॅटिंग साहिल यांनी केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांचा फटक्यांचा धुडगूस घातलाय. 30 वरती वैयक्तिक बॅटिंग करतायत. शेवटचे 5 बॉल हे तितकेच महत्वाचे असतील. प्रथम बॅटिंग करताना कुठपर्यंत मजल मारणार वाळकेश्वरचा सम्राट हा संघ आणि कुठपर्यंत रोखण्यामध्ये यश मिळणार आहे वाळकेश्वर धमाका या टीमला. शेवटच्या 5 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? बॉलर तयार. समोर खेळलाय सरळ बॅट, क्रिकेटचा पुस्तकी फटका आणि या बॉल वरती मोहर लागली आहे सरळ 4 धावेंसाठी. बॉल सीमारेषा पलीकडे होईल फरार. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती साहिल यांनी केलाय चांगला खेळ आणि बॉल पाठवलाय समोरच्या बाजूला सरळ 4 धावेंसाठी. क्रिकेटचा एक पुस्तकी फटका, सरळ बॅटने खेळलेला हा फटका. ओव्हर द बॉलर हेड, सरळ बॉल निघून गेला 4 धावेंसाठी. धावसंख्या वाढवणारा चौकार. 45 धावा 0 गडी बाद. अजूनही या ओव्हर मध्ये अजून बरेचसे बॉल शिल्लक आहेत. बॉलर तयार. निखिल गुप्ता पुन्हा एकदा आलेले आहेत. या अगोदर चांगली गोलंदाजी केली होती. या षटकामध्ये थोडेसे महागडे. आपटलेला बॉल बॅकफूट वरती जाताना पंच केलाय आणि त्याही बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील 2. पुन्हा एकदा मोहर लागले दुहेरी धावांच्या फटक्याची. तब्बल धावांचा वेग आता हळूहळू वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर अजय नाईक यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. त्यांनाही विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलंही वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3च्या वतीने सहर्ष स्वागत. पुढे गेले आणि इथे यष्टीचित करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. वाईट
प्लस फलंदाज यष्टीचित. पहिला धक्का लागलेला आहे बॅटिंग करताना टीम वाळकेश्वरचा सम्राट या टीमला आणि फलंदाज आउट होऊन माघारी जातील. थोडेसे पुढे सरसावले होते, पदरालित्य होतं, परंतु पाठीमागे यायला पुन्हा जमलं नाही. पाहिलं की फलंदाज पुढे येतात, शरीरापासून हा बॉल थोडासा दूर ठेवला आणि बाकीचं काम यष्टीरक्षकाने केलं. पाठीमागे टपला यष्टीरक्षक उधळण्यात तुझा डाव आणि त्याने हा डाव उधळला आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे अजय नाईक यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने आपण त्यांचं करूया शब्द सुमनांनी. सहर्षचं स्वागत आहे. त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. अखेरकार पहिली विकेट मिळाली आहे गोलंदाजी करताना टीम वाळकेश्वर धमाका या टीमला. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा युनायटेड आणि श्री राम योद्धाच. आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस होतोय. बॉल हवेत आहे, लांबी कमी पडली, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटची हमी, लागोपाठचा आणखीन एक फलंदाज माघारी. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज असतील. लागोपाठच्या 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. हॅट्रिक होईल का? पहिली हॅट्रिक वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 ची होईल का? IPL ची पहिली हॅट्रिक जर तुम्ही पाहिली ना तर लक्ष्मीपती बालाजी मख्खई अँटिनी हे असे खेळाडू होते ज्यांनी 2008 साली पहिली हॅट्रिक टिपली होती. परंतु वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये ही हॅट्रिक होईल का? परंतु या शब्दाचा उगम जर तुम्ही पाहिला ना तर तो क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली H. स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ज्यांनी ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली आणि त्यांच्या या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट विकत आणली. ट्रिक हा शब्द हॅट या शब्दासोबत जोडला गेला. तिथून पुढे एक प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिकचा, आणि तोच बॉल आता प्रगतीपथावरती आहे. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिकचा बॉल पाठवलाय 2 धावांसाठी. हॅट्रिक होऊ शकली नाही, परंतु 2 धावांचा फटका या बॉलच्या पाठीमागे आलाय आणि धावसंख्येचा वेग पुन्हा वाढला. 50 धावा, 2 गडी बाद. शेवटच्या आता एका बॉलचा खेळ शिल्लक. आपण टॉस करूया. टॉस आहे यानंतर युनायटेड विपक्ष श्री राम योद्धाज. आपण टॉस साठी या. युनायटेड आणि श्री राम योद्धाज. राम योद्धाज संघ पहिला सामना खेळणार आहे. या अगोदर युनायटेडने एक सामना खेळलाय, तो त्यांनी जिंकलेला आहे. शेवटच्याही बॉलवरती दुहेरी धावांचा फटका. धावसंख्येला चांगला आकार. 52 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी बनवायच्या आहेत आता 53 धावा. येणारे बॉल 30. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. युनायटेड विपक्ष श्री राम योद्धाज असा होणारा पुढील सामना आणि त्या सामन्याचा टॉस आता आपण करत आहोत. दोन्ही संघांना विनंती, आपण टॉस साठी या. आपला नाणेफेकीचा कौल मॅच क्रमांक 5 चा संपन्न होत आहे. चला टॉस साठी आपण या. आपण टॉस साठी आलात का? दोन्ही संघांना विनंती आहे की आपण या. ओके, आलेले आहेत. पण युनायटेडने आतापर्यंत एक सामना खेळलाय, तो त्यांनी जिंकलेला आहे. तो संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असेल आणि या लीगचा पहिला सामना खेळणार आहे श्री राम योद्धाज हा संघ. हा संघ आता पहिल्या विजयाच्या शोधामध्ये असेल. अशा प्रकारची लढत आपल्या समोर थोड्याच वेळामध्ये येणार आहे आणि त्या सामन्याचा आपण करत आहोत टॉस. इनिंग ब्रेक झालेला आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करत आहोत. आता वाजलेले आहेत 12:25. आपण टॉस करत आहोत. 5वा सामना आपल्या भेटीला येणार आहे यानंतर. चला मैदानाच्या आतमध्ये आपण फिल्डिंग लावा, बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, यासाठी आपण सहकार्य करा अशी विनंती आहे. टॉस आपण करूया. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. 2 टीम मध्ये श्री राम योद्धाज विपक्ष युनायटेड अशी होणारी मॅच आहे आणि हा टॉस अजयजी नाईक यांच्या शुभास्य होत आहे. त्यांच्या शुभास्य आपण हा नाणेफेकीचा कौल करत आहोत. महत्वाचा श्रीराम योद्धाच्या टीमने टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय आहे? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय.
टीम श्रीराम योद्धासने घेतलेला आहे. आता गोलंदाजी करण्यासाठी टीम युनायटेड या टीमला आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कॉलची पुढील मॅचची माहिती आहे. विजय भाई वाईफाई आ गया. चला दोन्ही संघांना विनंती करूया. आता आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. क्षेत्ररक्षणाची आपण सजावट करून घ्या अशी विनंती आहे. आपण वेळ घेऊ नका. अजून आपल्याकडे बरेचसे सामने पेंडिंग आहेत. हा 4था सामना सुरू आहे. त्यानंतर 5वा सामना येणार आहे. दिवसभरामध्ये एकूण 12 सामने आहेत आणि त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा. आपण वेळ घेऊ नका. 53 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. ज्या जोडीवरती असेल ना तो चांगला दारोमदार, कारण ही जोडी कशा प्रकारची सुरुवात करेल ना याच्यावरती भरपूर काय अवलंबून असेल. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 53 30 बॉल असं धावसंख्येचं गुणोत्तर आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आपण पाहत आहोत. प्रीमियर लीग कन्सेप्ट बद्दल आपण जेव्हा चर्चा करतो या प्रकारचा फॉर्मॅट भारतामध्ये 2008 साठी आला आणि अशा प्रकारच्या फॉर्मॅटमुळे आपण नेहमी चर्चा करतो की खेळाडूंमध्ये मैत्रीचे संबंध हे जिव्हाळ्याचे होतात. कारण विविध संघांमध्ये खेळणारे खेळाडू एकत्रित येऊन एका संघामध्ये येतात आणि त्यामुळे काय होतं ना की मैत्रीचे संबंध हे जिव्हाळ्याचे होतात आणि तोच प्रयत्न प्रीमियर लीगच्या माध्यमातून सातत्याने होत असतो. अनेक वेळा आपण मुंबईच्या उपनगरांमध्ये राहताना स्थानिक टीमकडून खेळत असतो, परंतु त्या स्थानिक टीमकडून खेळत असताना एखादी प्रीमियर लीग आली तर विविध संघातील स्थानिक खेळाडू एकाच टीममध्ये येतात आणि त्याचमुळे त्यांचं एक चांगलं बॉन्डिंग निर्माण होतं आणि त्यासाठीच प्रीमियर लीग हा कन्सेप्ट नेहमी अंमलामध्ये आणला जातो आणि वाळकेश्वर प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. क्रिकेटमध्ये मैत्रीचे संबंध जिव्हाळ्याचे होताना आपण अनेकदा पाहत असतो आणि त्याच प्रकारची प्रीमियर लीग आहे. मैत्रीचे संबंध जिव्हाळ्याचे होताना आपल्याला पाहायला मिळतात. सत्र क्रमांक 2 ला होईल सुरुवात. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी है. पूर्वार्ध तुम्ही पाहिलेला आहे. उत्तरार्धाकडे आपण वळूया. 53 धावा 30 बॉल. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. प्रभात आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला मयूर जे डावकुरे हाताचे फलंदाज आहेत, तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी बॉलर सचिन तयार. पहिले षटक टाकतील. समोर आहेत मयूर. 30 बॉल 53 धावांचे लक्ष. हा पहिला बॉल. अंगावर येणारा बॉल क्रीजच्या खोलीचा वापर करत पाठवलाय. 2 धावेंसाठी बॉल निघून चाललाय. या बॉल वरती मोहर लागली आहे 2 धावेंची. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. दिमागदार फटका होता, रुबाबदार. बॉल चाललाय 2 धावेंसाठी. स्कोर बोर्डचा श्री गणेशा केला. पहिल्याच बॉल वरती क्रीजच्या अगदी योग्य खोलीचा वापर करत मयूर यांनी बॉल अंगावरती पाठवला. मैदानाच्या डाव्या बाजूला 2 धाब्यांसाठी सुरुवात चांगली केली आहे. सचिन एका बाजूला तयार होतील. पहिला बॉल थोडासा महागडा टाकलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशा खराब आहे. प्रयत्न हाच होता की शरीरापासून हा बॉल दूर ठेवायचा मयूर यांच्या, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. आला तो वाईट बॉल. पुन्हा गोलंदाजी मार्ग वरती. सचिन तयार. वेळेच्या चुकता चांगला झेल. विकेटचं पतन. फलंदाज मयूर माघारी. खराब शॉट सिलेक्शन. दुसरा मिळतोय तो विकेटचा. आणि काय क्षेत्ररक्षण केलंय. चांगला झेल पकडला. वेल जज कॅच म्हणायला काय हरकत नाही. आपल्या डाव्या बाजूला हात पुढे केले आणि त्या हातामध्ये हा बॉल विसावला गेला. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक लागलाय पहिला. 53 धावांचा पाठलाग करताना टीम धमाका या टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी आलेले आहेत.
दर्शन तर एका बाजूला प्रभात अशी जोडी आहे. बॅटिंग मध्ये आपण या जोडीबद्दल चर्चा करूया. मयूर नुकतेच माघारी गेलेले आहेत. फटका दुहेरी धावांचा खेळायचा होता, परंतु शॉट सिलेक्शन त्यांना चांगलं करता आलं नाही. वेळेची अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, त्याचमुळे की काय फटका चांगला येऊ शकला नाही. फटका फसला आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने चोख केलं. स्ट्रायकर एंडला दर्शन क्रमांक 3 वरती आलेले आहेत. क्रमांक 3 हा फार महत्वाचा क्रमांक आहे क्रिकेटमध्ये. फटका आल्या पावली चांगला खेळलाय. पायांवरती असणारा बॉल पाठवलाय. एका धावेसाठी डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आहे. फटका जरी एका धावेचा असला ना तरी आत्मविश्वास द्विगुणित करणारा फटका आहे. धावा धावफलकावरती आलेले आहेत. आता 4 एक गडी बाद 3 बॉलचा खेळ झालेला आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर सुरुवात धमाकेदार झाली होती 2 धाव्यांच्या फटक्याने. हाही बॉल आता वळवलाय. आंब्याच्या झाडाला लावून बॉल धडकतो. एकच सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. फटका चांगला होता. छोट्या उसळीचा बॉल पुल केला होता. एक धाव किती महत्वाची आहे. थेंबे थेंबे तळे साठील, परंतु 53 धावसंख्येचा पाठलाग करताना त्याला दुहेरी धावांच्या फटक्याच्याही जोड द्यावी लागेल. एका दुसरा चौकार जर आणखीन आला ना तर मात्र मॅचला आणखीन चांगली रंगत येईल. बॉलर तयार. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. सचिन टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लाईन मिस करून बसले. आला तो निर्धाव बॉल. प्रभावशाली बॉल होता. फलंदाजांना बांधून ठेवतोय. डावपेच उधळून लावतोय. एक पाय पुढे काढला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आला तो डॉट. धावसंख्या आता सिरावलेली आहे 5 या आकड्यावरती. शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्रायकर एंडला दर्शन बॅकफूट वरती गेले. पंच केला आणि बॉल निघून चाललाय 2 धावेंसाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 7. म्हणजे इथून पुढे 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी इथून पुढे आता बनवावे लागतील. ते धावसंख्येचं गुणोत्तर आपण मांडूया नव्याने. 46 बनवावे लागतील येणाऱ्या 4 षटकांमध्ये. म्हणजे इथून पुढे प्रति षटकाच्या पाठीमागे 11.5 ची सरासरी हवी आहे. म्हणजे कमीत कमी 11, जास्तीत जास्त 12 धावा जर कुठल्या तर निश्चित या मॅच वरची पकड आणखीन मजबूत करेल धावसंख्येचा पाठलाग करताना संघ धमाका. चला गाई करा. रेग्युलर ओव्हर मध्ये आपण टीम मीटिंग घेऊ नका अशी विनंती आहे मित्रांनो. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते जेवढा कमी वेळ तुम्हाला घेता येईल तेवढा कमी वेळ आपण घ्या, कारण सामने 12 आहेत आणि सर्व सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यासाठी आपल्यास विनंती आहे की जेवढ्या जलद गतीने आपल्याला खेळता येईल तेवढा आपण प्रयत्न करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आता आलेले आहेत जय आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 जय देसाई. ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्रायकर एंडला प्रभात बॅटिंग करतील. स्ट्रायकर एंडला आज बॅट मधून धावा येणं फार महत्वाचं आहे. चला यानंतर मॅचची तयारी करा आपण लगेच. टीम युनायटेड आणि टीम श्रीराम योद्धाज यानंतरची आपली मॅच आहे. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. जय देसाई तयार. डावकुरे आताचे गोलंदाज आहेत. कार्पेटचा हा फटका ग्राउंड शॉट कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. ग्राउंड शॉट म्हटलं की एक देखना फटका आहे ज्यावेळेस अशा प्रकारची मैदान असतात. फटका हवेत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सरळ बॉल पाठवलाय 2 धाब्यांसाठी. फटका आहे मोठा. नाही होणार धावांचा तोटा. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 9 धावा धावफलकावरती येत आहेत. फिक्र करता है कि तो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि स्वतःवरती विश्वास ठेवत हे 2 बॉल पाठवलेले आहेत डिक्लेअर झोन मध्ये दुहेरी धाव्यांच्या फटकेसाठी. वाळकेश्वरचे लिटिल मास्टर आणि ज्यांनी गत वर्षी अर्धशतक झळकवलं होतं तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत.
प्रभात तयार. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पुल केलाय. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आंब्याच्या झाडाला जाऊन बॉल धडकतोय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 12 वरती कशी स्थिती आहे. 53 धावांचा पाठला करायचा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जय तयार. जय यांचा बॉल पुन्हा एकदा पाठवलाय. पुन्हा एकदा 2 धावेंसाठी. फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. अर्थात या मैदानावरती 2 धावेंचा फटका हा मोठाच आहे. कारण जो संघ 2-2 धावा चांगल्या प्रकारे कुटतोय ना तो संघ सहजरित्या जिंकतोय. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. धावा धाव फलकावरती 14. एक गडी बाद. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. एजंट टीमला विनंती आहे. षटक क्रमांक 2 चा शेवटचा बॉल अजूनही प्रगतीपथावरती येतोय. एका चांगल्या आयोजनाखाली संपन्न होणारे वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 तुम्ही पाहत आहात. एक चांगलं क्रीडांगण, चांगली सजावट, एक चांगला व्यासपीठ, सुबक अशी ट्रॉफी आहे. प्रत्येक सामन्यावीराचा पुरस्कार आहे. कडक शिस्तीचं पॅनल या स्पर्धेला पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. अविनाशजी आवळेगावकर सर, त्याचबरोबर कल्याणी घोरपडे सर, प्रवीण पाटील सर, आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, अर्थात आदरणीय चंदू शेट्टे सरांचा आवाज ऐकायला मिळतोय. अशा प्रकारचं या स्पर्धेचं आपण विश्लेषण करूया. त्याचबरोबर फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे. अशा प्रकारची प्रीमियर लीग, वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. 10 संघ सहभागी झालेले आहेत. 10 संघ मालक, त्यांच्या खेळाडूंमध्ये रंगणारा वाळकेश्वर प्रीमियर लीगचा थरार. बॉलवर तयार. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळेल का? तर नाही. षटक क्रमांक आता 2 चा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धाव फलकावरती. 15 धावा म्हणजे येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 38. 18 बॉल 38 चं समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि हे इरादे आज या मॅच मध्ये मजबूत ठेवावे लागतील. दोन्ही संघांना या मॅच मध्ये संधी आहे बरोबरीची मॅच जिंकण्याची. परंतु कोणता संघ या सामन्यामध्ये जिंकेल, ज्या टीमचं खेळाचं सादरीकरण चांगलं आहे तो संघ या मॅच मध्ये जिंकणार. त्यामुळे इथून पुढे चांगल्या खेळाचं चांगलं सादरीकरण. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका समोर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील का? परंतु अखेरकार या बॉल वरती मोहर लागली आहे. 2 धावांची. दुहेरी धावांचा फटका. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये दर्शन यांच्या बॅटमधून आला. एका बाजूला दर्शन, एका बाजूला प्रभात, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन पुन्हा तयार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. अखेरकार मोठ्या विकेटचं पतन. फलंदाज दर्शन जातील माघारी. 8व्या बॅटने हा स्ट्रोक खेळायला गेले. बॅटची कडा बॉलने घेतली. बॉल हवेत उभा राहिला. बाकीचं काम पाठीमागच्या खेळाडूने येऊन चोख केलं. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक लागलाय. तो दुसरा टीम वाळकेश्वर धमाका या टीमला. 17 वरती 2. या बॉलच्या पाठीमागे सचिन यांना प्राप्त झाली ती विकेट. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत निखिल गुप्ता, जे ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग साठी तयार. वेगाने टाकलेला बॉल वेगच फलंदाजांना प्रभावित करतोय. हा वेग बांधून ठेवतोय. आला तो डॉट. वेगाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सचिन. धारदार गोलंदाजीचे वार. आता बॅटने गेलाय बॉल वरती वार. बॉल चाललाय आता सीमारेषा पलीकडे आणि या बॉलच्या पाठीमागे आता पंच काय कळवतील.
प्रत्यक्षात पंच पाणी करतायत काय घडले या बॉलच्या पाठीमागे, निर्णय पेंडिंग आहे. या बॉलच्या पाठीमागे कोणत्या धावेचा फटका आलाय आणि अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो चौकार. फटका जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये खेळला. आता मैदानाच्या आतमध्ये विजयसारखी लखलखणारी बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. निखिल गुप्ता चौकार मारलाय. पुन्हा एकदा हा फटका वळवलाय, एक पाय पुढे काढला. दुसरीचा प्रयत्न, थोडीशी गडबड. क्रिकेटमध्ये गलफानपणाला तुमच्या कधी थारा दिला जात नाही. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये फलंदाजांनी केलं आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येला पुन्हा चालना मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती. 2 गडी बाद. 53चा पाठलाग करायचा आहे. अजूनही या ओव्हरमध्ये काही बॉल शिल्लक आहेत. सचिन तयार. स्ट्रायकर एंडला एका बाजूला निखिल गुप्ता, एका बाजूला प्रभात. तिसऱ्या षटकानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आल्या पावली. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने बॉल वळवला. एक धाव या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 3 षटकांच्या अखेरीस 24 धावा, येणारे 12 बॉल. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 29. 12-29 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतरची जी मॅच आहे, चला टीम युनायटेड आणि टीम श्रीराम योद्धाज आपण तयार राहा. यानंतरची मॅच आपली आहे. यानंतर आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, त्यासाठी आपण तयारी करायला घ्या आपल्या मॅचची. 12-29चा थरार अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. रंगलेला एक रोमांचक सामना, तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार या सर्व काही गोष्टी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 12-29 च समीकरण. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत, फक्त आज लढावं लागेल. ओव्हर नंबर आता 4 साठी रोहित आलेले आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रभात तयार होतील. ज्यांनी गतवर्षी एक अर्धशतक झळकवलं होतं, क्षमता आहे, परंतु आज चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. 12 बॉल 29 धावांची गरज आहे. यश अंतिम नसं, अपयश घातक नसं. दोन्ही खेळाची मजा लुटायला धैर्य लागतं आणि हाही सामना त्याच धैर्याने खेळावा लागेल. 12-29चा थरार. या गोष्टी टाळाव्या लागतील. उजव्या स्त्रीच्या बाहेरचा बॉल आहे, परंतु फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी प्रकृतीने टाळाव्या लागतील. प्रत्येक बॉल आक्रमण. 11 बॉल 29ची गरज. प्रभात तयार, क्षमता आहे, प्रतिभा आहे. बॉल हवेत खेळलाय. मोहर काय लागेल या बॉलच्या पाठीमागे. पंचांनी सांगितलं की 2 धावा. समीकरणामध्ये आता बदल होईल. 27 बनवायचे आहेत. येणारे बॉल 10 शिल्लक आहेत. घायल तो या हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकत करता येईल का. प्रभात तयार, स्ट्रायकर एंडला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला आपल्या फिरकीमध्ये बांधून ठेवलं. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर आला तो डॉट. बॉल गरकन वळवलाय. तिसरा बॉल डॉट आहे, त्याच्यामुळे आता येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि धावा इथून पुढे विजयासाठी बनवाव्या लागतील 27. हवेत खेळलेला बॉल. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. 2 धावांसाठी आणि दुहेरी धावांचा फटका आलाय. अशा थोड्याशा पल्लवी झालेल्या आहेत त्या फटक्याच्या पाठीमागे. आता बनवाव्या लागतील धावा. त्या 25 आहेत आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉल 25चा थरार. रंगलेला एक रोमांचक सामना. हळूहळू या मॅचला आता उदान प्राप्त होत आहे. समोरच्या बाजूला केलेला आक्रमण, चढवलेला हल्ला, उंची, लांबी आणि अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा पहिला दमदार षटकार आलाय बॅटिंग करताना.
प्रभा त्यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. ओ खेली क्या जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें हार की रिक्स हो. त्याच खेळात मजा आहे ज्याच्यामध्ये हारण्याची भीती आहे. पहिला मोठा षटकार आलाय प्रभा त्यांच्या बॅट मधून आणि ज्या प्रकारची माहिती मिळते गतवर्षी यांच्याच बॅट मधून एक अर्धशतक आलं होतं, त्यामुळे यांच्यावरती फार मोठा दारोमदार आहे. टीमची एक मोठी उमेद. गोलंदाज तयार. शेवटच्या काही बॉलसाठी रोहित. टप्पा पडल्यानंतर आता फलंदाजांना बांधून ठेवलंय. एक तुमची तर एक आमची, एक तुम्हारी तो एक हमारी. षटक क्रमांक आता 4चा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 34. 2 गडी बाद. 6 बॉल 19 धावेंची आता इथून पुढे गरज आहे जिंकण्यासाठी. हे धावसंख्येचं गुणोत्तर 6 बॉल 19 धावा. टीम मीटिंग बोलवलेली आहे. अंतिम षटक जबाबदारी कुणावरती द्यायची. 19 धावांचा बचाव करायचा आहे. 19 एका बाजूला 19 धावांचा पाठलाग करायचा. चला मॅचसाठी तयार राहा. टीम युनायटेड, टीम श्रीराम योद्धाज. यानंतर आपली मॅच आहे. 5 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे. आपण मॅचची तयारी करायला घ्या. लगेच तुम्हाला मैदानात ताबा घ्यायचा आहे. मॅच क्रमांक 5 आहे. हा 4था सामना. आतापर्यंत सकाळपासून 3 सामने झाले. पहिला सामना जिंकला युनायटेड, दुसरा सामना जिंकला लॉयन्स, तिसरा सामना जिंकला वॉरियर्सने धावसंख्येचा पाठलाग करताना. पहिले 2 सामने जर आपण पाहिले ना तर धावसंख्येचा बचाव करताना जिंकलेले सामने होते. तिसरा सामना असा होता जो धावसंख्येचा पाठलाग करताना संघाने जिंकला होता वॉरियर्सने. हा 4था सामना. धावसंख्येचा पाठलाग करताना संघ जिंकणार की धावसंख्येचा बचाव करताना जिंकणार, याच्यामध्ये आता फक्त शेवटच्या 6 बॉलचा अंतर उरलेला आहे. त्याच्यामध्ये 19 धावा. 6-19चा थरार. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. साहिल जाधव. शेवटचे 6 बॉल त्यांच्या नावी. हा बॉल सोडून दिला. टप्पा बनल्यानंतर उसळणारा बॉल. पंचाने सांगितलं दिशा खराब. म्हणजे येणारे 6 बॉल विजयासाठी आता बनवावे लागतील. 18 धावा. 18 धावेंचं लक्ष अजूनही बाकी आहे. येणारे बॉल 6 या गोष्टी टाळाव्या लागतील अंतिम षटकामध्ये. अशा प्रकारच्या धावा देऊन चालणार नाही, कारण प्रत्येक धावेला मोल या मॅच मध्ये आता अधिकच प्राप्त झालेला आहे. प्रत्येक धाव विचारपूर्वक खर्च करावी लागेल. प्रत्येक धाव विचारपूर्वक बनवावी लागेल. बॉलर तयार. फटका खेळला. त्या बॉलवरती धावा किती मिळतील? एक सिंगल धाव त्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राइक रोटेट केले. स्ट्राइक वरती ज्यांनी पाठीमागच्याच ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली होती प्रभा त्यांना आणलेला आहे. 12 बॉल 17 धावांचा झुंजार खेळ केलाय. शेवटचे आता येणारे काही बॉल त्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही विजयासाठी बनवाव्या लागतील धावा 17. 5-17चं समीकरण. प्रभात एक मोठी उमेद, तर एका बाजूला गोलंदाजी मध्ये मोठी उमेद साहिल जाधव. 5 बॉल 17. बॉल वळवलाय छोट्या उसळीचा. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल येतोय. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे. आता 16 बनवायच्या आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत. प्रयत्नांची उंची आज मोठी ठेवावी लागेल. 4 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 16. आडव्या बॅटने समोर खेळलेला फटका आणि त्या बॉलवरती आता मिळणार नाहीये कोणतीही धाव. आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 16 धावा. म्हणजे 3 मोठे फटके हे महत्वाचे राहतील. वाळकेश्वर धमाका या टीम साठी 3 बॉल 3 मोठे फटके येतील का? सामना जिंकता येईल का? मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज बॅटिंग मध्ये प्रभातांना काहीतरी करावं लागेल. 3 बॉल 16ची गरज. 3-16चा हा थरार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं दिशा आहे खराब. हा वाईड आलाय. आता बनवावे लागतील 15. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 फ्रॉम दी ओव्हर असंही पंचाने कळवलेलं आहे. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. ही सूचना आता पंचांनी गोलंदाजाला दिलेली आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल 15चा थरार मैदानाच्या आतमध्ये. वळवलाय बॉल
परंतु मैदानाच्या आतमध्ये हा बॉल आलाय, त्याच्यामुळे या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाही. डॉट आलाय. जो संघ आता प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. नशिबाच्या भरोशावरती हा सामना आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना विजयाचा घाट पार करता येईल का? गिअर बदलणं फार महत्वाचं होतं. नजर रोखून धरलीये. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. असेच जर काही वाईट बॉल आले तर सामना बनवू शकतो आणि पाठी राखे. याच आशेमध्ये असतील. काही नकारात्मक बॉल येतील का आणि आमचे फलंदाज मोठे फटके मारतील का आणि संघासाठी सामना जिवंत होईल का? 2 बॉल 14ची गरज आहे. परंतु क्रिकेटचा खेळ म्हटलं की शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष, शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष. आक्रमण समोरच्या बाजूला, हल्ला चांगल्या प्रकारे चढवलाय, परंतु बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. फटका चांगला खेळला होता समोरच्या बाजूला, परंतु आता एकाच बॉलची आता औपचारिकता उरलेली आहे. परंतु संघर्ष चांगला गेला. धावसंख्येचा पाठलाग करताना प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत. मोठा षटकारही आला आणि अखेरकार शेवटच्या बॉलवरती मिळेल विकेट आणि अखेरकार हा सामना संपलेला आहे आणि धावसंख्येचा बचाव करताना हा सामना इथे जिंकलेला आहे. टीम वाळकेश्वरचा सम्राट या टीमने, त्यांचं अभिनंदन आणि टीम धमाका या टीमला पुढील वाटचालीसाठी, पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आणि सामनावीराचा जो पुरस्कार आहे तो आपण आता लगोलग अनाउन्स करूया. आणि सामनावीराचा पुरस्कार आहे साई पुजारी यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्यांनी केला